हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। डोंबिवलीतील दुर्घटनेत सकाळपासून आणखी 3 मृतदेह सापडले। मृतांचा आकडा 11 वर। एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम सुरू। मुख्यमंत्री शिंदेंकडून डोंबिवलीला आग दुर्घटनेचा आढावा। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, तर जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डोंबिवलीत स्फोटानंतर परिसरात दुर्गंधी। कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवलीतील विषारी केमिकल कंपन्या हटवण्याचा आमचा निर्णय, नंतर शिंदे सरकारकडून काहीच पाऊल नाही। सरकारचा अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच पाठिंबा, अंबादास दानवेंचा आरोप। येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या ताब्यात। वेदांतला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप। पोलीस ठाण्यात कुणी राजकीय दबाव आणला का, चौकशी होणार। बाल सुधारगृहात वेदांत अग्रवालचे पिझ्झा बर्गरचे चोचले बंद। नाश्त्याला पोहे आणि जेवणात पोळी भाजी, घरचं जेवणही नाही। सुरेंद्र कुमार अग्रवालांची आज पुन्हा चौकशी होणार, सूत्रांची माहिती। विशाल अग्रवालने वेदांतला गाडी चालू देण्यास सांगितलं। अल्पवयीन आरोपीच्या ड्रायव्हरचा चौकशीत खुलासा। पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह 3 पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची कोर्टात मागणी करणार। पुणे अपघात प्रकरणातील कारची फॉरेन्सिक तपासणी, गाडीतील कॅमेरे तसंच वेग मर्यादेचाही फॉरेन्सिक पथकाकडून आढावा। फॉरेन्सिक पथक लवकरच अहवाल सादर करणार। पुणे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार। हडपसर विभागाच्या एसीपी अश्विनी राख चौकशी करणार। बिल्डर विशाल अग्रवालच्या नातलगाची पत्रकारांना दमदाटी, गर्दी का करता म्हणून पत्रकारांना धक्काबुक्की। दमदाटी आधी कॅन्टीनमध्येही बिल्डरच्या नातलगानं पत्रकारांना धमकावलं। पुणे कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करत दोषींना कठोर शिक्षा द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नागपूरच्या रामटेकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून वाद, पारावर बसलेल्या तरुणांच्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह 57 जागांसाठी उद्या मतदान। राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा एससीईआरटी कडून जाहीर। मूल्य स्वभाववृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर। राज्यातील 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा। निवडणुकीची रणधुमाळी संपताच राज्य सरकारचा मोठा निर्णय। विरार अलिबाग कॉरिडॉर, पुणे रिंग रोड या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश। दादर घाटकोपर भांडू पाणी मुलुंडमध्ये आज पाणी पुरवठा बंद, पाईपलाईन वळवण्याचं काम करणार। ठाण्यातील घोडबंदर घाट रस्ता 6 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद, रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार। महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार, मुंबईत मान्सूनपूर्व वादळी वारे धडकण्याची शक्यता नाही। अकोल्यात पारा 45.5 अंशावर, यवतमाळमध्ये 43.5 तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.2 अंश तापमानाची नोंद। पुण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे 231 हेक्टर क्षेत्राचं नुकसान, सोलापुरातही केळी बागांचं नुकसान, भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम रेल्वेवर विरार वितरणादरम्यान पायाभूत कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक, विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार लोकल बंद। पासपोर्ट निलंबनामुळे भारतात परतू शकत नाही, मेहुल चोक्सीचा विशेष न्यायालयात दावा। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात मेहुल चोक्सी आरोपी। क्वालिफायर 2 मध्ये आज राजस्थान विरुद्ध हैदराबादची लढत, फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हैदराबादच्या फलंदाजांचा कस लागणार। विजेता संघ अंतिम सामन्यात कोलकाताशी भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।